मी डॉक्टर सरोजिनी कांबुर्डे. मी प्रथमच पॅरलल हिलिंग किंवा स्पिरिच्युअल मोडॅलिटीज ज्या आहेत ह्या सगळ्या त्या असं लेक्चर किंवा असं सेमिनार हे मी प्रथमच ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष अटेंड करत आहे. ऑनलाईन 1-2 केले होते आणि बिंग इन टू मेडिसिन मेडिकल रिलेटेड वेबिनार सेमिनार्स आम्ही खूप अटेंड करतो आणि तिथे जो फोकस असतो, कारण तिथेही आम्हाला कधी कधी फुल डे असतात किंवा 2 दिवसाचे मुंबईच्या बाहेरही मी अटेंड करते आणि आम्हाला आधीच एक लिस्ट ऑफ लेक्चर्स टॉपिक्स मिळालेली असते. तिथे जाताना लेक्चर्स अटेंड करणं आणि भरपूर मित्रमैत्रिणी तिथेही भेटतात महाराष्ट्रातले आणि सगळेच, तर तो एक वेगळा एक ब्रेक असतो, लुकिंग फॉरवर्ड टू असतो. इथे जेव्हा मी आले ते अर्थात माझ्याबरोबर नेहा आणि माझा मित्र सौरभ असणार होते, पण लेक्चर सिरीज किंवा जे काही टॉपिक्स होते ते सगळे माझ्यासाठी तसे फार नवीन होते आणि माझ्या बहिणीने मला हा रेफरन्स दिला होता, राधा नामाती त्यांना, तर तिने केले होते सरांचे अटेंड आणि त्याच्यामध्ये मलाही असंच वाटलं की 2 दिवसांमध्ये इतके सगळे टॉपिक, कारण हा ईच टॉपिक म्हणजे बेसिक नॉलेज होतं की हा ईच टॉपिक इतका फास्ट आहे की तो कसा 2 दिवसामध्ये बेसिक जरी सांगायला लागले तरी खूप जास्त लेंदी असू शकेल. परंतु प्रत्यक्षात इथे आल्यावर थँक्स टू सचिन सर की त्यांनी प्रत्येक टॉपिक म्हणजे आमच्यासाठी झिरो बिगिनर्ससाठी जेवढा समजायला पाहिजे तेवढ्या सोप्या भाषेत तो करून दाखवला, समजवला. आणि मेडिटेशन किंवा बुद्धिझम फॉलो करताना मेडिटेशनचा भाग म्हणजे बऱ्याचदा ऑफकोर्स तो प्रॅक्टिसमध्ये आहे, परंतु इथे आल्यावर वेगवेगळे त्याच्या अजून काही डीप मोडॅलिटीज सरांकडून कळल्या आणि थँक्स सर फॉर दॅट, कारण त्याचा उपयोग खरंच आहे. आणि मेडिकल फील्डमध्ये असताना डेफिनेटली प्रत्येक पेशंट जरी तो फिजिकल पेन्स किंवा फिजिकल प्रॉब्लेम्स घेऊन येतो तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचं डीप रूट कुठेतरी इमोशनल, स्पिरिच्युअल स्ट्रेस किंवा स्वतःतली नेगेटिव्हिटी. बऱ्याचदा सगळ्या गोष्टींसाठी बाहेरच्याच गोष्टी कारणीभूत आहेत म्हणजे असा भाग नसतो. आपल्या स्वतःच्याही चुका असतात किंवा स्वतःच्या वागणुकीतले चुकीचे हे असतात, पॅटर्न्स असतात, तर त्या क्लीन्स करणं आणि ती नेगेटिव्हिटी घालवणं ह्यासाठी सरांनी तर आता भरपूर सांगितलं आहे. त्यातल्या मी प्रॅक्टिकली किती इम्प्लिमेंट करू शकेन माझा नक्कीच प्रयत्न राहील प्रमाणे. पण थँक्स सर की तो प्रयत्न, जसं मॅडम म्हणाले की तो स्वतःसाठी, आपले घरचे, आपले वेल विशर्स, आपले मित्रमैत्रिणी, अननोन पीपल त्यांनाही ब्लेस करताना वापरणं माझ्या मते फार फायद्याचं ठरेल. सो थँक्स सर.